नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यूपीएससी परीक्षा असेल, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल किंवा इतर सगळ्याच स्पर्धा परीक्षा असतील, यामध्ये सामान्य विज्ञान किंवा जनरल सायन्स हा एक महत्त्वाचा घटक असतो. सामान्य विज्ञान किंवा जनरल सायन्स याच्यामध्ये जे 3 विभाग पडतात, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, ज्याला आपण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र असं देखील म्हणतो. तर त्यांचा सविस्तर सिलेबस हा आपण पुढील काही व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. यामध्ये फिजिक्स किंवा भौतिकशास्त्र हा पहिला घटक आपण टार्गेट करूयात आणि त्यामध्ये कुठले कुठले टॉपिक्स अभ्यासले पाहिजेत आणि त्या टॉपिक अंतर्गत कुठले कुठले घटक हे त्या ठिकाणी अभ्यासायला लागतात हे आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी, एमपीएससी किंवा कंबाईन कुठलीही परीक्षा असेल, कंटेंट तोच आहे, फक्त काठिण्य पातळी आणि प्रश्न विचारण्याची पद्धत याच्यामध्ये मात्र बदल आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. तर त्याच अनुषंगानं आपण या व्हिडिओ लेक्चर मॉड्यूलमध्ये, या सिरीजमध्ये डिस्कशन करणार आहोत. पहिल्या विषयाकडे आपण जाऊयात, भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स. भौतिकशास्त्रामध्ये किंवा फिजिक्समध्ये एकूण 10 वेगवेगळे घटक आहेत की जे आपल्याला अभ्यासावे लागतात. त्यामध्ये जर आपण त्याची लिस्ट पाहिली तर तुम्हाला यामध्ये व्यवस्थित पद्धतीने दिसेल. यामध्ये गती आहे. मी तुम्हाला त्याची इंग्रजीमधली जी काही नावं आहेत ती देखील सांगतो, कारण बरेच विद्यार्थी सेमी इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेले सुद्धा असतील. गती म्हणजेच त्याला आपण गती किंवा त्याला इंग्रजीमध्ये मोशन असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर दुसरा जो काही टॉपिक आहे त्यामध्ये तो आहे बल व गतीचे नियम किंवा त्याला आपण फोर्स अँड लॉज ऑफ मोशन असं देखील म्हणतो. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे कार्य आणि ऊर्जा. कार्य आणि ऊर्जा किंवा त्याला आपण म्हणतो वर्क अँड एनर्जी. चौथा जो घटक आहे तो आहे गुरुत्वाकर्षण किंवा त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशन. पाचवा घटक आहे विद्युत धारा, इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो करंट, इलेक्ट्रिसिटी. विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम किंवा याला आपण म्हणतो मॅग्नेटिक इफेक्ट. ऑफ इलेक्ट्रिक करंट. प्रकाश किंवा लाईट, ध्वनी म्हणजे साऊंड, उष्णता म्हणजे हीट आणि न्यूमेरिकल्स म्हणजेच फिजिक्स वरची जी काही उदाहरणं आहेत, भौतिकशास्त्रावरची जी उदाहरणं आहेत ती देखील आपल्याला प्रिपेअर करावी लागतात. मग ही उदाहरणं ही या सगळ्याच टॉपिक्स वरची आपल्याला पाहायला लागतात. मग आता हे जे काही एकूण 10 घटक आपण म्हणतोय, यामध्ये आणखी कशाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे किंवा डिटेलमध्ये जर आपण पाहिलं की गतीमध्ये कुठले मुद्दे येतात, बल व गतीचे नियम याच्यामध्ये कुठले मुद्दे येतात, तर याचा अभ्यास आपण थोडक्यात करूया. मग आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये गती किंवा मोशन हा पहिला पार्ट आहे. आता गती किंवा मोशन याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला गती म्हणजे काय किंवा मोशन म्हणजे काय, म्हणजे त्याची व्याख्या किंवा त्याची डेफिनेशन आपल्याला त्या ठिकाणी करायला लागते. त्यानंतर गतीमध्ये प्रकार पडतात. मग गतीचे जे काही प्रकार आहेत की त्यामध्ये एकरेषीय गती, ज्याला आपण लिनियर मोशन असं म्हणतो, नैक रेषीय गती, नॉन लिनियर मोशन, त्यानंतर सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती. तर हे गतीचे काही प्रकार आहेत, तर ते प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला लागतात, टाइप्स ऑफ मोशन. त्यानंतर गती मापनाच्या 2 पद्धती आहेत. मोशन 2 पद्धतीने आपण मेजर करू शकतो. त्यामध्ये पहिला प्रकार जो असतो तो असतो चाल, चाल किंवा ज्याला आपण स्पीड असं म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार असतो तो दुसरा प्रकार त्याच्यामधला असतो वेग, वेग किंवा त्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी. तर चाल आणि वेग या संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायला लागतात की नेमक्या काय आहेत. गतीमध्ये वेळेच्या संदर्भात होणारा जो काही बदल आहे तर त्या संकल्पनेला आपण त्वरण, त्वरण किंवा ऍक्सलरेशन असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे त्वरण किंवा ऍक्सलरेशन म्हणजे काय आहे. त्वरणामध्ये 2 प्रकार पडतात की धन त्वरण आणि ऋण त्वरण, पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन आणि निगेटिव्ह ऍक्सलरेशन. तर हे नेमकं काय ते आपल्याला याच्यामध्ये साधारणतः अभ्यासायला लागतं. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला जी गतिविषयक समीकरणं आहेत किंवा इक्वेशन्स ऑफ लिनियर मोशन असं आपण त्याला म्हणतो, गतिविषयक समीकरणे, इक्वेशन्स ऑफ लिनियर मोशन असं देखील आपण त्याला म्हणतो. तर यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो.
मग ती तीन जे काही इक्वेशन आहेत, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, त्यानंतर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ एस, त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. लिनियर मोशन म्हणजे एकरेषीय गतीविषयक समीकरणे आहेत. मग आता ही जी काही समीकरणं आहेत ती समजावून घेऊन, खास करून त्या समीकरणांवरची जी काही उदाहरणं आहेत, जी न्यूमेरिकल, जो 10वा टॉपिक आपण म्हटला, तर ती न्यूमेरिकल्स आपल्याला मोठ्या प्रमाणात सोडवायची असतात. त्यामुळं ती संकल्पना समजावून घेणं हे फार गरजेचं असतं. तर मोशन किंवा गती ही एक मूलभूत संकल्पना आहे, जे पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघावं लागतं. त्यानंतर दुसरा जो काही त्याच्यातला पार्ट आहे किंवा दुसरा जो काही चॅप्टर आहे तो आहे बल व गतीचे नियम, किंवा ज्याला आपण फोर्स अँड लॉज ऑफ मोशन असं देखील म्हणतो. मग आता बलाविषयी ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला सुरुवातीला अभ्यासाव्या लागतात. मग बल म्हणजे काय किंवा फोर्स म्हणजे काय, म्हणजे त्या बलाची व्याख्या आपण त्या ठिकाणी अभ्यासतो पहिल्यांदा. त्यानंतर बलाचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारांमध्ये एक आहे संतुलित बल आणि दुसरा आहे असंतुलित बल. संतुलित आणि असंतुलित म्हणजेच आपण त्याला बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड, माफ करा, असंतुलित, बॅलन्स्ड फोर्सेस अँड अनबॅलन्स्ड फोर्सेस असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो. मग ते बॅलन्स आणि अनबॅलन्स म्हणजे नेमकं काय असतं. त्यानंतर मग न्यूटनचे गतिविषयक जे काही 3 नियम आहेत ते आपल्याला अभ्यासायचे. त्यामध्ये गतिविषयक 3 नियम म्हणजे न्यूटनचा फर्स्ट लॉ, पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम, असे न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहेत. पहिला नियम जो आहे तो पहिला नियम जडत्व किंवा इनर्शिया याच्याशी संबंधित आहे. दुसरा नियम जो आहे तो दुसरा नियम त्याच्यामधला मोमेंटम किंवा संवेग याच्याशी निगडीत आहे. आणि तिसरा नियम जो आहे तो ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्स, क्रिया आणि प्रतिक्रिया बल याच्याशी निगडीत आहे. तर तो आपल्याला अभ्यासायचा आहे. बलाच्या प्रकारांमध्ये आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजेच अभिकेंद्री बल आणि अपकेंद्री बल हे काय असतं ते देखील त्यामध्ये अभ्यासायचंय. तर एकंदरीत बल आणि गतीचे नियम याच्यामध्ये या काही संकल्पना आहेत, ज्या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये काही सूत्र आहेत, त्या सूत्रांवरती आधारित काही न्यूमेरिकल्स किंवा काही उदाहरणं ही देखील आपल्याला त्यामध्ये सोडवायची आहेत. त्यानंतर पुढच्या टॉपिकचा आपण विचार करूयात. पुढच्या टॉपिकचा विचार केल्यानंतर त्यामध्ये कार्य आणि ऊर्जा, वर्क अँड एनर्जी हा पुढचा घटक त्याच्यामधला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कार्य आणि ऊर्जा, वर्क अँड एनर्जी याचा विचार जर आपण केला तर कार्य आणि ऊर्जा यामध्ये आपल्याला मूलभूत संकल्पना म्हणजे कार्य म्हणजे काय आहे, वर्क म्हणजे काय आहे, एनर्जी म्हणजे काय. त्यानंतर कार्याचे काही प्रकार पडतात, धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क अँड झिरो वर्क. तर ते प्रकार आपल्याला अभ्यासायला लागतात. आणि ऊर्जा म्हणजे काय हे पाहिल्यानंतर ऊर्जेचे एकक नेमकं काय आहे, युनिट नेमकं काय आहे, एसआय युनिट काय आहे, सीजीएस युनिट काय आहे, त्याचं कन्व्हर्जन कसं आहे. त्याचसोबत मग ऊर्जेचे काही प्रकार जे पडतात ते प्रामुख्याने गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. मग त्याच्याशी निगडीत दोन सूत्र जी आहेत की कायनेटिक एनर्जीचं सूत्र आपल्याला माहिती आहे हाफ एम व्ही स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र आपल्याला माहिती आहे एम इंटू जी इंटू एच. तर ती सूत्र अभ्यासून त्याच्यावरची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये काय करायला लागतात, अभ्यासायला लागतात. मग यानंतर पुढचा घटक जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर पुढचा घटक आहे गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण किंवा त्याला आपण ग्रॅव्हिटेशन असं देखील म्हणतो. मग हे ग्रॅव्हिटेशन म्हणजे नेमकं काय आहे किंवा गुरुत्वाकर्षण म्हणजे नेमकं काय, ती संकल्पना आपल्याला समजून घ्यायला लागते. गुरुत्वाकर्षण आणि त्वरण, ऍक्सेलरेशन यांच्यात काय संबंध आहे तो आपल्याला पाहायला लागतो. त्याचं एकक नेमकं काय आहे. त्यानंतर जे काही पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आपण म्हणतो ते पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण हे कसं काम करतं, कुठं गेल्यानंतर वाढतं, कुठं कमी होतं, यासारख्या काही बेसिक बाबी आहेत. तर त्या बेसिक बाबी या आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायला लागतात. मग पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण असं आपण त्याला म्हणतोय की विषुववृत्ताजवळ गुरुत्वाकर्षण किती असतं, ध्रुवाजवळ गुरुत्वाकर्षण किती असतं, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना, ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येताना गुरुत्वाकर्षणामध्ये कशा पद्धतीने बदल होतो. तर या बाबी त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायला लागतात. त्यानंतर पुढे जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाविषयीचा नियम आहे. मग न्यूटनचा जो काही लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम तो आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायला लागतो. आणि मग त्यानुसार आपल्याला काही फॉर्म्युले वगैरे त्याच्यामध्ये अभ्यासायची असतात की कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये जे काही गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होत असतं
तर त्याचा फॉर्म्युला आपण पाहतो की F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. मग या फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने बऱ्याचशा बाबी आहेत ज्या आपल्याला पुढे जाऊन अभ्यासायच्या. त्यानंतर साधारणपणे मुक्त पतन किंवा फ्री फॉल ही जी काही संकल्पना आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायची की मुक्त पतन म्हणजे काय किंवा फ्री फॉल म्हणजे काय, वेटलेस स्टेज म्हणजे नेमकं काय असतं, वजन विरहित अवस्था ही नेमकी काय असते. तर या बाबी आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायच्यात. त्या दृष्टिकोनातून आपण काही लिफ्टची वगैरे जी उदाहरणं आहेत, उद्वाहक आपण ज्याला म्हणतो, की लिफ्ट वर जाताना खाली जाताना किंवा मुक्त पद्धतीने तिचं पतन होत असताना कुठल्याही व्यक्तीचं वजन हे कशा पद्धतीने बदलतं किंवा किती त्याच्यावर ऍक्सलरेशन किंवा गुरुत्वाकर्षण काम करतं, या बाबी आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्वाकर्षणामध्ये अशा काही बाबी ज्या आहेत त्या आपण अभ्यासतोच आणि त्याच्यासोबत एक संकल्पना जिला आपण साधारणपणे म्हणतो एस्केप व्हेलॉसिटी, तर ती देखील आपल्याला अभ्यासायची आहे. म्हणजे पृथ्वीच्या कक्षेतून एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला भेदून पुढे जायचं असेल तर जी कमीत कमी व्हेलॉसिटी लागते किंवा जो वेग लागतो त्याला एस्केप व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. मी एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे नेमकं काय, ती संकल्पना काय, तर ह्या बाबी आपल्याला गुरुत्वाकर्षणामध्ये अभ्यासायला लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही पहिले 4 टॉपिक आहेत हे फिजिक्सचे एक आपण म्हणूयात की बेसिक कन्सेप्ट आहेत किंवा एक मूळ गाभा आहे. याच्यावरती जे काही फिजिक्समध्ये प्रश्न येतात त्यातले आपण म्हणूयात की 15-20-25% प्रश्न फिजिक्स मधले या 4 घटकांवरती येतात. पण इथून पुढचे जे काही घटक आहेत यांच्यावरती येणाऱ्या प्रश्नांची संख्या मात्र तुलनेनं परीक्षेमध्ये आपल्याला जास्त दिसते. का प्रश्न जास्त असतात? कारण कंटेंट जास्त आहे. त्याच्यामध्ये असणारे जे काही टॉपिक्स आहेत त्या टॉपिकची संख्या त्याच्यामध्ये जास्त आहे. तर त्या टॉपिक्सकडे आपण साधारणपणे जाऊया. पहा, पुढचा टॉपिक जर आपण पाहिला तर तो आहे विद्युतधारा. विद्युतधारा किंवा ज्याला आपण म्हणतो करंट इलेक्ट्रिसिटी. तर आता विद्युतधारेमध्ये किंवा करंट इलेक्ट्रिसिटी या घटकामध्ये मग कुठले कुठले आपल्याला अभ्यासायला लागतात पॉइंट्स, तर त्यामध्ये इलेक्ट्रिक सर्किट काय आहे, इलेक्ट्रिक सर्किट किंवा ज्याला आपण म्हणतो विद्युत परिपथ. मग हा विद्युत परिपथ किंवा इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यामधली जी काही चिन्ह आहेत ती चिन्ह सिम्बॉल्स हे नेमके काय असतात ते आपल्याला अभ्यासायला लागतात. इलेक्ट्रिक सर्किट अँड इट्स सिम्बॉल्स असं आपण त्याला शॉर्ट मध्ये म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा जर आपण पाहिला की करंट म्हणजे काय किंवा विद्युतधारा म्हणजे नेमकं काय, मग विद्युतधारेची संकेतमान्य दिशा कन्व्हेन्शनल डिरेक्शन हे जरी बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे असलं तरी इलेक्ट्रॉनच्या वहनाची दिशा ही मात्र निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे असते. असं का? तर यासारख्या ज्या संकल्पना आहेत, यासारख्या ज्या कन्सेप्ट आहेत, या कन्सेप्ट वरती आपल्याला जास्त अभ्यास करावा लागतो. कारण विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारताना सामान्य विज्ञानामध्ये नेहमी आपण जर पाहिलं तर कधी त्या संकल्पनेच्या व्याख्येवरती किंवा त्याच्या स्टेटमेंटवरती प्रश्न विचारत नाही, तर त्याचं जे एक्सप्लेनेशन असतं, त्याचं जे काही स्पष्टीकरण असतं त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले असतात. आणि म्हणून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे जे काही प्रश्न आहेत ते थोडेसे अवघड वाटतात किंवा वाटण्याची शक्यता असते. पण जर तुम्ही फक्त फॅक्च्युअल किंवा वरवरचा अभ्यास करण्यापेक्षा खोलात जाऊन संकल्पनात्मक अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्हाला सामान्य विज्ञान या घटकामध्ये जास्त मार्क मिळतात. फक्त तुम्ही कन्सेप्ट वरती किंवा संकल्पनेवरती थोडा भर देऊन अभ्यास करणं हे गरजेचं असतं. फॅक्ट पण आपल्याला करायचेच आहेत, फॅक्च्युअल कंटेंट पण आपल्याला करायचाच आहे, पण तो नेमका कोणता करायचा आणि किती करायचा हे प्रमाण ज्यावेळी आपल्याला जमतं त्यावेळेला आपल्याला जास्त मार्क हे त्या सामान्य विज्ञानामध्ये किंवा जनरल सायन्सच्या घटकामध्ये मिळवता येतात. त्यामुळं कन्सेप्ट वरती थोडासा भर द्या आणि आपण आपल्या व्हिडिओ कोर्समध्ये मूलतः या संकल्पनांवरती जास्तीत जास्त भर देतोय. असं अजिबात समजू नका की संकल्पना करण्यासाठी जास्त वेळ लागतो. उलट संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी तुलनेनं खूप कमी वेळ लागतो. व्यवस्थित समजून घेतला तर कमी वेळामध्ये जास्त मार्क देऊन जाणारा अभ्यास हा तुम्हाला करता येतो. पण आता याच्यामध्ये आणखी कुठले टॉपिक्स आहेत, तर यामध्ये विद्युत विभव आणि विभवांतर म्हणजेच आपण ज्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स असं त्या ठिकाणी म्हणतो, तर तो एक घटक आपल्याला अभ्यासायला लागतो. म्हणजे साधारण इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स कशात आपण मोजतो,
व्होल्टेज मध्ये आपण मोजतो. मग हे व्होल्ट म्हणजे काय असतं, व्होल्टेज काय असतं, त्याचा फॉर्म्युला काय आहे, ती सूत्र आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायला लागतात. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर रोध म्हणजे रेझिस्टन्स आणि ओहमचा नियम, तो आपल्याला अभ्यासायचा. ओहमचा नियम सगळ्यांना माहिती आहे की त्यानुसार येणारं सूत्र काय, व्ही इज इक्वल टू आय आर. तर फक्त ते सूत्र न अभ्यासता त्याच्या मागची कन्सेप्ट की हे कसं वर्कआउट होतं, ओहमचा नियम, ओहमने तो नियम मांडल्यामुळे नेमका दैनंदिन जीवनावरती त्याचा काय परिणाम झाला, काय बदल झाला दैनंदिन आयुष्यामध्ये. आजची जी काही उपकरणं आपण सगळी वापरतो, या उपकरणांमध्ये ओहमच्या नियमाचा वापर कसा होतो, कुठे होतो, तर या बाबी आपल्याला काय करायच्यात, समजून घ्यायच्यात. पुढच्या लेक्चर्समध्ये किंवा टॉपिक वाईज सेशन्समध्ये आपण आपल्या इव्हन व्हिडिओ लेक्चर्समध्ये सुद्धा त्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोतच. त्यानंतर पुढे आपण साधारणतः पाहूयात, तो म्हणजे की रोधकता किंवा आपण ज्याला रेझिस्टिव्हिटी असं म्हणतो, ती एक संकल्पना आहे जी आपल्याला अभ्यासायला लागते. रोधकता किंवा त्याला आपण म्हणतोय रेझिस्टिव्हिटी, की रोध आणि रोधकता याच्यामध्ये काय संबंध आहे, तर ते आपण त्यामध्ये अभ्यासतो. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर रोधांची जोडणी आणि परिणामी रोध म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस अँड देअर इक्विव्हॅलंट रेजिस्टंट, तो आपल्याला त्याच्यामध्ये शोधायचा असतो. की दोन प्रकारच्या जोडण्या असतात, की एक असते समांतर जोडणी किंवा ज्याला आपण पॅरलल कनेक्शन असं म्हणतो, आणि दुसरे असते सिरीज कनेक्शन किंवा एक्सर जोडणी. तर एक्सर जोडणीमध्ये रोध कसे जोडतात, तर एका मागोमाग एक जोडतात, आणि समांतर म्हणजे एका खाली एक सारख्याच दोन पॉइंट मध्ये जोडलेले असतात. तर असे जोडल्यानंतर त्यांचा परिणामी रोध काय येतो, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय येतो. सिरीज कनेक्शन आणि पॅरलल कनेक्शन मध्ये काय फरक आहे, की त्यामध्ये एक्सर मध्ये जोडलं तर काय काय घडू शकतं, असे 4-5 मुद्दे, आणि पॅरलल मध्ये जोडल्यानंतर काय काय घडू शकतं, असे 4-5 मुद्दे, हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग आता हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा ज्याला आपण म्हणतो विद्युत धारेचा औष्णिक परिणाम, तो एक पॉइंट आपल्याला अभ्यासायला लागतो. विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे कुठल्याही वाहकातून विद्युत धारा प्रवाहित केली की जनरली तो वाहक काय होतो, गरम होतो ना. म्हणजे आपण मोबाईल ज्यावेळी चार्ज करतो, मोबाईलच्या चार्जरला जर हात लावला तुम्ही थोड्या वेळाने, थोडा गरम झालेला दिसतो. कुठलंही अडॅप्टर असतं थोडंसं गरम होतं. कुठलीही वस्तू ज्याच्यामधून विद्युत धारा प्रवाहित होते, ती वस्तू काय होते, थोड्या वेळानंतर थोडी हीट रिलीज करते, उष्णता बाहेर टाकते. त्याला आपण म्हणतो विद्युत धारेचा औष्णिक परिणाम. तर ती संकल्पना आपल्याला याच्यामध्ये अभ्यासून घ्यावी लागते. त्यानंतर मग त्याच्याशी निगडीत एक सूत्र आहे, ते सूत्र आपल्याला अभ्यासायला लागतं. त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. प्रत्येक परीक्षा जर पाहिली तर त्यामध्ये विद्युत इस्त्रीवरती प्रश्न आहे, इलेक्ट्रिक फ्यूज किंवा वितळ तारेवरती प्रश्न साधारणपणे विचारलेले असतात, इलेक्ट्रिक बल्ब किंवा ज्याला विद्युत दिवा आपण म्हणतो त्याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात, सोल्डरिंग, वेल्डिंग, कटिंग, ड्रिलिंग याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये ऑपरेशन्स करताना वापरले जाणारे धातू याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात. मग हे नेमकं आपल्याला कुठे अभ्यासायला मिळतं, तर या घटकामध्ये अभ्यासायला मिळतं, की ज्यामध्ये अप्लाइड करंट इलेक्ट्रिसिटी हे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावं लागतं. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर विद्युत शक्ती हा एक टॉपिक आहे. विद्युत शक्ती किंवा ज्याला आपण इलेक्ट्रिक पॉवर असं त्या ठिकाणी म्हणतो. विद्युत शक्ती किंवा इलेक्ट्रिक पॉवर याच्यामध्ये जनरली आपल्याला न्यूमेरिकल्स येतात किंवा उदाहरणं जास्त प्रमाणामध्ये येतात, की अमुक अमुक वॅट शक्तीची एखादी वस्तू आहे किंवा एखादं उपकरण आहे, ती 30 दिवस रोज 2 तास जर वापरली तर 3 रुपये प्रति युनिट दराने एकूण किती वीज बिल त्या ठिकाणी होईल, अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर ते या घटकावरचे असतात, विद्युत शक्ती किंवा इलेक्ट्रिक पॉवर. तर ते पण आपण इन डिटेल अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्युत धारा किंवा करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर जर विचारात घेतला तर त्यामध्ये कंटेंट खूप जास्त आहे, जास्त टॉपिक्स आहेत, आणि त्यामुळे याच्यावरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या सुद्धा आपल्याला जास्तच दिसते. त्यानंतर पुढे आपण जाऊया, विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम म्हणजेच मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं आपण त्याला म्हणतो. खाली लिहितो मी ते. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग आता याच्यामध्ये विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम, विद्युत धारेमुळे जे काही चुंबकत्व निर्माण होतं किंवा वाईस वर्सा किंवा विरुद्ध,
याच्यावरती ते अवलंबून साधारणपणे आहे. मग हे अभ्यासताना आपल्याला काही बेसिक मुद्दे, की साधारण चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय असतं, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असतं, ते आपल्याला अभ्यासायला लागतं. त्याचसोबत चुंबकीय बलरेषा, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजे काय असतात त्या अभ्यासायला लागतात. 3 कन्सेप्ट आहेत इन शॉर्ट या चॅप्टरमध्ये. 3 कन्सेप्ट कुठल्या, की पहिली संकल्पना म्हणजे विद्युत धारेमुळे वाहकात निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र किंवा ज्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड किंवा चुंबकीय क्षेत्राला आपण जनरली MF असा शॉर्ट फॉर्म वापरूयात, मॅग्नेटिक फील्ड किंवा चुंबकीय क्षेत्र. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच चुंबकीय क्षेत्रामध्ये किंवा आपण त्याला शॉर्ट फॉर्म जसं आता म्हटलं तसं वापरूयात, की मॅग्नेटिक फील्डमध्ये, चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युत वाहकावर, विद्युत वाहक म्हणजे कुठलाही करंट कॅरिंग कंडक्टर आहे, प्रयुक्त होणारे बल. त्यानंतर साधारणपणे त्याबद्दल काही नियम आहेत ते पण मी तुम्हाला सांगेल. तिसरी संकल्पना आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन किंवा ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा ज्याला आपण म्हणतो विद्युत चुंबकीय प्रवर्तन. मग आता ह्या 3 मूलभूत संकल्पना आहेत आणि काही ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे याची काही ऍप्लिकेशन्स आहेत, याची काही ऍप्लिकेशन्स आहेत आणि याची ऍप्लिकेशन्स आहेत. मग खास करून याचं ऍप्लिकेशन जर पाहिलं तर इलेक्ट्रिक मोटर आहे, याचं ऍप्लिकेशन जर पाहिलं तर इलेक्ट्रिक जनरेटर आहे आणि याची ऍप्लिकेशन वगैरे जर पाहिली तर सोलेनॉइड वगैरे आहे किंवा MRI वगैरे आहे. MRI म्हणजे तुम्हाला ते स्कॅनिंगचं नाव माहिती असेल, की MRI स्कॅनिंग वगैरे आपण करतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये, ज्याला आपण मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग असं देखील म्हणतो. तर अशा प्रकारचे काही ऍप्लिकेशन्स आपल्याला त्यामध्ये अभ्यासायचे. याच्याशी निगडीत आता याच्यामध्ये असणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा, याच्यामध्ये असणाऱ्या विद्युत धारेची दिशा, हालचालीची दिशा ओळखण्यासाठी 3 नियम आहेत प्रत्येक संकल्पनेशी निगडीत. या पहिल्या संकल्पनेशी निगडीत नियम आहे एक कुठला, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम किंवा राईट हँड थंब रूल. आठवत असेल तुम्हाला, 10वीला असताना तुम्ही अभ्यासला असेल. त्यानंतर दुसरी जी काही संकल्पना आहे की मॅग्नेटिक फील्डमध्ये किंवा चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युत वाहकावर प्रयुक्त होणारे बल, याच्याशी निगडीत एक रूल आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. आणि विद्युत चुंबकीय प्रवर्तन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनशी निगडीत आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. तर तो आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायला लागतो. तर एकंदरीत विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम या चॅप्टरमध्ये हा सगळा जो कंटेंट आहे तो कंटेंट आपल्याला अभ्यासायला लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत याचं विश्लेषण करून तो कंटेंट मी डिसाईड केलाय की साधारण या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न हे आपल्याला गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळं जर आपण ते टार्गेट केलं तर प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला करता येतो. परीक्षा भिमुखता जी आपण म्हणतो ती परीक्षा भिमुखता आपल्याला राखता येते. याच्यानंतर पुढचा जो काही घटक आहे तो आहे प्रकाश. मग आता या घटकामध्ये, प्रकाश या घटकामध्ये जर आपण पाहिलं, माफ करा चुकून फक्त जे काही पॉइंट्स आहेत ते सेम राहिले. हा 6वा घटक आहे, म्हणजे एकच क्रमांक प्रत्येकाला भेटलाय. प्रकाश किंवा लाईट हा जो काही चॅप्टर आहे तर याच्यामध्ये 4 मूलभूत संकल्पना आणि त्याच्यावर आधारित ऍप्लिकेशन्स असा तो सगळा अभ्यास आपल्याला करायचा. 4 मूलभूत संकल्पना कुठल्या, तर प्रकाशाचे परावर्तन ज्याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन ऑफ लाईट, महत्वाचा घटक आहे प्रकाश कारण याच्यावर जास्त प्रश्न असतात. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजेच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपस्करण डिस्पर्शन ऑफ लाईट आणि प्रकाशाचे विकिरण म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट.
तर ह्या 4 मूलभूत संकल्पना आहेत. त्याच्यानंतर प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन याच्यावरती अवलंबून की आरसे किंवा मिरर हा एक टॉपिक आपल्याला अभ्यासायला लागतो. आरशांमध्ये आरशांचे प्रकार आहेत. मग त्यात आंतरवक्र आरसे, बहिर्वक्र आरसे. आंतरवक्र आरशांमुळे मिळणाऱ्या प्रतिमा, बहिर्वक्र आरशांमुळे मिळणाऱ्या प्रतिमा, तर या आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायला लागतात. ते आरसे किंवा मिरर त्याचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर भिंग किंवा लेन्स. भिंग किंवा लेन्स मध्ये काय सापडतं आपल्याला? प्रकाशाचं अपवर्तन. हे कुठं होतं? भिंगांमध्ये होतं. मग भिंगांवरती आधारितच पुढे मानवी डोळा किंवा ह्युमन आय, त्या मानवी डोळ्याची रचना किंवा मानवी डोळ्याचे कार्य हे आपल्याला अभ्यासावं लागतं की ह्युमन आयचं स्ट्रक्चर कसं आहे, डोळ्याची रचना कशी आहे, कशा पद्धतीने आपल्याला एखादी प्रतिमा जर दिसत असेल, एखादी वस्तू दिसत असेल तर कशी दिसते, तर ते आपल्याला अभ्यासायला लागतं. तर ह्या ज्या काही बाबी आहेत, ह्या मूलभूत बाबी या आपल्याला या संपूर्ण चॅप्टर मध्ये जर आपण पाहिलं तर या संपूर्ण चॅप्टर मध्ये अभ्यासायच्या. त्याच पद्धतीनं हे जे काही आरसे वगैरे आहेत यांचं उपयोजन काय, भिंग जे आहेत त्यांचे उपयोजन काय, त्याचा उपयोग नेमका कुठे केला जातो, प्रकाशाच्या ज्या काही 4 संकल्पना आहेत त्यांचे ऍप्लिकेशन्स काय काय आहेत, अपस्करणाचं ऍप्लिकेशन काय, विकिरणाचं ऍप्लिकेशन काय, तर ह्या बाबी ज्या आहेत त्या बाबी आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये काय करायच्यात, अभ्यासायच्या. ज्याला प्रकाश किंवा लाईट असं आपण त्या ठिकाणी म्हणतोय. प्रकाशानंतर पुढचा जो काही चॅप्टर आहे तो आहे ध्वनी किंवा साऊंड. आता ध्वनी हा सुद्धा एक अप्लाइडच टॉपिक आहे. आता साऊंड मध्ये किंवा ध्वनीमध्ये आपल्याला ध्वनी म्हणजे नेमकं काय किंवा लहरी म्हणजे काय असतात हे अभ्यासायला लागतं. लहरी किंवा वेव्हज. मग लहरींमध्ये किंवा वेव्हज मध्ये 2 प्रकार पडतात. एक असतात यांत्रिक लहरी, यांत्रिक लहरी किंवा ज्याला आपण म्हणतो मेकॅनिकल वेव्हज, आणि दुसऱ्या ज्या असतात त्या असतात विद्युत चुंबकीय लहरी, विद्युत चुंबकीय लहरी किंवा त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. तर त्या लहरींचा अभ्यास की यांत्रिक म्हणजे काय आणि विद्युत चुंबकीय म्हणजे काय, काय फरक असतो, मग ध्वनी लहरी कुठल्या प्रकारच्या आहेत. त्यानंतर ध्वनीची निर्मिती, प्रोडक्शन ऑफ साऊंड, की ध्वनीची निर्मिती कशी होते, प्रोडक्शन कसं होतं, हे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायला लागतं. ध्वनीची निर्मिती, प्रोडक्शन ऑफ साऊंड. त्यानंतर ध्वनीचे प्रसारण. ध्वनीचे प्रसारण म्हणजे काय की प्रपागेशन ऑफ साऊंड, की ध्वनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा पद्धतीने प्रपागेट होतो, ते आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायला लागतं की प्रसारण किंवा प्रपागेशन त्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते नसते. त्यानंतर ध्वनी लहरींची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड वेव्हज असं आपण त्यांना म्हणतो. त्यांची वैशिष्ट्ये किंवा त्याला आपण म्हणतो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड वेव्हज. मग त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत की जसं अँप्लिट्यूड किंवा विपुलता म्हणजे काय, त्यानंतर फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता म्हणजे काय असते, त्यानंतर तरंग लांबी किंवा वेव्हलेंथ काय असते. तर यासारखे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा काही वैशिष्ट्ये जी आपल्याला अभ्यासायला लागतात की अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ, विपुलता, वारंवारता आणि तरंग लांबी, ते आपण त्यामध्ये अभ्यासतो. त्यानंतर आपण म्हणतो की ध्वनीचे परावर्तन. पुढे ध्वनीचे परावर्तन म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ साऊंड आणि त्याचे परिणाम. मग त्याचे परिणाम कुठले असतात, एक असतो इको, इको किंवा त्याला आपण म्हणतो प्रतिध्वनी, आणि दुसरा असतो रिव्हर्बरेशन, रिव्हर्बरेशन किंवा त्याला आपण म्हणतो निनाद. तर ते अभ्यासायला लागतं. आणि अगदी शेवटी जसं आपण लाईट मध्ये मानवी डोळ्याची रचना पाहिली होती तसं साऊंड मध्ये मानवी कानाची रचना ही आपल्याला अभ्यासायला लागते की कान कशा पद्धतीने काम करतो किंवा मानवी कानाची रचना एकूण कशी असते. एखादा आवाज ज्यावेळी आपण ऐकतो तर ती ऐकण्याची प्रक्रिया किंवा प्रोसेस नेमकी काय असते, कुठून कशा पद्धतीने ध्वनी लहरी एंटर करतात, कशा पद्धतीने त्या पुढे मेंदूपर्यंत प्रसारित होतात, तर या बाबी याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायच्या. तर ध्वनी हा एक त्यातला घटक आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर शेवटचा एक घटक त्यातला उष्णता, आणि 10वा घटक आपण म्हटलं न्यूमेरिकल, म्हणजे जे टॉपिक्स आपण हे पहिले 9 पाहतोय याच्यावरची उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं अभ्यासायला आपल्याला त्या ठिकाणी असतात. त्यामध्ये उष्णतेमध्ये किंवा हीट मध्ये जर आपण पाहिलं ते उष्णता म्हणजे नेमकं काय, हीट म्हणजे नेमकं काय आहे ती संकल्पना.
त्याचं युनिट काय आहे किंवा त्याचं एकक काय आहे, मग ते एसआय युनिट वगैरे काय आहे, या बाबी आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायला लागतात. त्यानंतर आपल्याला उष्णतेच्या प्रसारणाचे काही प्रकार असतात, ज्याला आपण म्हणतो की कंडक्शन, कन्व्हिक्शन अँड रेडिएशन. उष्णतेचं जे काही वहन आहे हे 3 प्रकारे होतं. रेडिएशन म्हणजे आपण ज्याला उत्सर्जन असं देखील म्हणतो, इमिशन. तर हे नेमकं काय आहे, तर ते आपल्याला उष्णता या चॅप्टर मध्ये काय करायचंय, अभ्यासायचंय. त्यामध्ये मग स्पेसिफिक हीट काय असते, विशिष्ट उष्मांक काय असतो, लॅटंट हीट काय असते, विशिष्ट उष्मांक साधारणपणे काय असतो, तर यासारख्या बाबी आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायच्यात. स्पेसिफिक हीट आणि लॅटंट हीट. तर हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचंय. आणि त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं न्यूमेरिकल्स किंवा उदाहरणं, तर आतापर्यंत 1 पासून ते 9 पर्यंत जे काही सगळे चॅप्टर्स आपण पाहिले, या सगळ्यांवरची उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणखी काही जे काही टॉपिक्स आहेत की जे तुमच्या मनामध्ये येत असतील, कदाचित मॉडर्न फिजिक्स म्हणजे काय की अणूची रचना वगैरे, हे केमिस्ट्रीमध्ये आपल्याला पाहावं लागतं. त्याला मॉडर्न फिजिक्स असं देखील म्हणता येतं. किरणोत्सर्ग किंवा आपण ज्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी असं म्हणतो, ते देखील केमिस्ट्री या घटकामध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो. पण बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे की बरीच पुस्तकं आज अशी आहेत की क्वेश्चन पेपर अनालिसिस वगैरे, की ज्याच्यामध्ये अनालिसिस करताना त्यांनी टॉपिक वाईज क्वेश्चन अरेंज केलेत, पण त्यांनी केमिस्ट्रीच्या मोलर कन्सेप्टचे काही क्वेश्चन्स करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये टाकलेत. विनाकारण फक्त विद्युतधारा प्रवाहित केली म्हणून त्यांनी त्या चॅप्टरचं नाव दिलं विद्युतधारा. तर ते आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे की बऱ्याचशा चुका त्या ठिकाणी आपल्याला त्या पुस्तकांमध्ये जाणवतात प्रश्नांचं सेग्रिगेशन करताना. तर आपण ह्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये, या कोर्समध्ये संपूर्ण अगदी PYQs म्हणजे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधले सगळे प्रश्न, इव्हन राज्यसेवेमध्ये विचारलेले असतील, कंबाईंड मध्ये विचारलेले असतील, ते आपण पाहणार आहोत. त्याच सोबत आपण ह्या सगळ्या सिरीजमध्ये फिजिक्सचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते पण टॉपिक वाईज काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही घटकांचे सेपरेट मॉड्यूल हे तुम्हाला, तर हे संपूर्ण व्हिडिओ कोर्सेस चॅलेंजर्स अकॅडमीच्या ऍपवरती, ऍप्लिकेशनवरती तुम्हाला उपलब्ध असतील. तर तुम्ही हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअर किंवा iOS वरून डाउनलोड करू शकता. ऍप्लिकेशनचं नाव आहे चॅलेंजर्स अकॅडमी. हा लोगो नीट बघून ठेवा. हा लोगो तुम्हाला दिसला तर ते जे काही ऍप आहे ते ऍप तुम्ही त्याच्यावर डाउनलोड करू शकता. ऍप वरती काही मोफत लेक्चर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतील. आणि लवकरच आपण सगळे जे काही व्हिडिओ कोर्सेस आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, हे व्हिडिओ कोर्सेस त्याच्यावरती लॉन्च करत आहोत. त्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओज पण असतील आणि लाईव्ह लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील. तसे ऑप्शन्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. PYQs म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत तर ते देखील तुम्हाला एक्सप्लेन करून त्यामध्ये दिलेले आहेतच. त्याची स्वतंत्र बॅच सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. सायन्स आणि मॅथ्स म्हणजेच सामान्य विज्ञान आणि अंकगणित व बुद्धिमापन याचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला त्या ऍपवरती लवकरच कव्हर केलेलं दिसणार आहे. नुकतंच ते ऍप आम्ही लॉन्च करत आहोत, लॉन्च केलेलं आहे. आणि त्यामध्ये लवकरच येत्या आठवडाभरामध्ये नवनवीन जे काही कोर्सेस आहेत ते नवनवीन कोर्सेस हे आम्ही लॉन्च करणार आहोत. तर तुम्हाला त्याबद्दलचे अपडेट्स जर घ्यायचे असतील किंवा अपडेट राहायचं असेल तर सायन्स बाय अजित चहाळ हे जे टेलिग्राम चॅनल आहे, हे टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता, ज्याच्यावरती मोफत स्वरूपाच्या काही ज्या नोट्स आहेत सायन्स आणि मॅथ्स, अंकगणित, बुद्धिमापन आणि सामान्य विज्ञानाच्या, त्या नोट्स तुम्हाला त्याच्यावरती मिळतील. त्याचसोबत आपण जे काही डिस्कशन्स करतोय त्याच्या PPT तुम्हाला त्यावरती उपलब्ध असतील. तर निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या तयारीसाठी चॅलेंजर्स अकॅडमीच्या तर्फे भरपूर शुभेच्छा. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.